नमस्कार, मी गौरी किरण तुमचं स्वागत करते बोलते तारे या कार्यक्रमात। मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात जे सेलिब्रिटी तुमच्यासोबत गप्पा मारणार आहेत त्यांना खरं तर रोज तुम्ही टेलिव्हिजनवर बघता, पण आज त्यांच्या एका नव्या सिनेमाच्या निमित्ताने ते इथे आलेत आणि आपल्यासोबत गप्पांना सुरुवात करणार आहेत। चला तर मग ओळख करून घेऊया या सिनेमातील कलाकार आणि सिनेमाची लेखिका श्वेता पेंडसे। नमस्कार। या सिनेमातील मुख्य कलाकार आशुतोष गायकवाड। नमस्कार। आणि सिनेमाची कथा, लेखन तसंच सिनेमाचं दिग्दर्शन ज्यांनी केलंय ते भीमराव मुळे। नमस्कार। तुम्हा तिघांचंही बोलते तारेमध्ये मनापासून स्वागत। थँक्यू। मला भीमदादा, कौल मनाचा नेमका तुझा काय असा कौल लागला की हा सिनेमा तू केलायस? कसं आहे की प्रत्येक सिनेमा किंवा प्रत्येक कथा ही जन्माला येते तेव्हा तिचं स्वरूप काय असेल हे कधीच कुणाला सांगता येत नाही। म्हणजे त्याचं नाटक होईल, त्याची ललित कथा होऊ शकते, त्याची कविता स्वरूपातही कधी फॉर्म घेऊ शकतो, सिरियल होऊ शकते, त्याचा सिनेमा होऊ शकतो, हे कधीच सांगता येऊ शकत नाही। आणि असंच काही या सिनेमाच्या बाबतीत घडले। मी शाळेत गेलो होतो आणि मग माझे काही मित्र मैत्रिणी भेटले आणि मग आम्ही असेच बरेच गप्पा वगैरे एकमेकांशी सुरू झाल्या आणि त्याच्यामध्येच लक्षात आलं की अरे एक खूप मोठी गोष्ट अशी आहे जी आपल्या आयुष्यातली खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यातली आहे, तर मग आपण ती का नको आणू या सिनेमाच्या रूपातून। आणि मग त्याची ती कथा डेव्हलप झाली आणि मग झालं की अरे हा उत्तम सिनेमा होऊ शकतो। मग खरं तर हा सिनेमा करायचं की हे नाटक करायचं की हे करायचं याच्यावरती सुद्धा आम्ही कौल लावलेला। भीमदादा, तू आत्ता जसं म्हणालास की कौल मनाचा म्हणजे मनाचा कौल जरी लावायचा असतो ना तरी द्विधा मनस्थिती असते, म्हणजे आपण बरेच विचार वेगवेगळे करत असतो आणि त्यातला एक विचार आपल्याला निवडायचा असतो। मी असं ऐकलंय कौल मनाची कथा लिहिताना तुमच्या दोघांमध्ये बरेच कौल लावावे लागले होते। म्हणजे काय की हा रिसर्च कधी केला? तुझे हेअर कोण आहेत? माझे हेअर काही नाही, श्वेता इतक्या साध्या स्वभावाची आहे ना की कसं आहे की तुम्ही जेव्हा 10वी नंतर खूप मोठा प्रश्न असतो की आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं की सायन्स घ्यायचं। मी कॉमर्स। हा, तर मग मी आर्ट्स आणि हे सायन्स। तर ते नेमकं आमच्या लिखाणाच्या वेळी हेच घडत होतं की अरे हे असं व्हायला पाहिजे, कलात्मक व्हायला, नाही हे सायंटिफिक। लॉजिक आणि क्रिएटिव्हिटी याचा मेळ घालता घालता म्हणजे भांडणं झालेली आहेत। 8-8 दिवस मग बंद करून काम करायचं नाही, मला या सिनेमावर काम करायचं नाही, मी लिहिणार नाही। आणि आमचे जे काही कौल लागत होते म्हणजे कदाचित माझी बाजू डावी किंवा यांची बाजू उजवी, याच्यासाठी नेहमी उजवी। पण ते सायन्सने प्रूव्ह व्हावं लागतं। डावी बाजू नेहमी क्रांतिकारी असते। तर यांचा एक प्रत्यक्षदर्शी म्हणून आमची टीम आहे, डिरेक्शन टीम आहे आमची ना, ते असायचे आणि मग ते असायचे दादा ताई, दादा ताई, दादा की ताई। मग मी म्हटलं तर ते म्हणायचे हो हो हो, ते म्हटलं की ताई म्हटलं की हो हो हो। हे काय होतं काय असं होतं। पण सुदैवाने काय झालं की त्याच्यामुळे एक चांगली गोष्ट झाली की या सिनेमामध्ये ज्ञान आणि विज्ञान यांचा खूप छान असा एक म्हणजे मी असं म्हणेल की एक सुंदर ते पॉट जन्माला कॉम्बिनेशन झालेलं आहे। तुमच्या दोघांच्या लेखनाबद्दल आपण अधिक बोलूच पुढे, पण मला तुला विचारायचं स्पेशली श्वेता, मी असं ऐकलंय की तू खऱ्या जीवनात सुद्धा प्राध्यापिका होतीस आणि या सिनेमात सुद्धा तू एका शिक्षिकेचा रोल केलेला आहेस, तर या भूमिकेसोबतची तुझी केमिस्ट्री मला आता ऐकायला आवडेल। अरे सुपर्ब केमिस्ट्री आहे, म्हणजे दोन्ही, जी अमृतानी केली ती पण विज्ञानाची शिक्षिका, सो दॅट इज माय बेबी ते कॅरेक्टर, म्हणजे कारण ती विज्ञानाची असावी हा माझा आग्रह होता। आणि त्याचा काय होता कार्यानुभव? पण आता ज्या लोकांनी सिनेमा बघितला आणि जे बघणार आहेत त्यांना कळेलच की वाय सायन्स, बिकॉज सायन्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द मूवी। सो अमृता हॅड टू बी, म्हणजे हेमा जे आमचं मेन कॅरेक्टर आहे तिला सायन्स टीचरच असायला हवं होतं। आणि माझी भूमिका तर ते तर म्हणजे फारच माझं प्रिय बेबी आहे, कारण ती संस्कृतची शिक्षिका आहे। संस्कृत भाषेवर माझं निरतिशय प्रेम आहे आणि मला कुठेतरी असं वाटतं की खरोखर संस्कृत भाषा बोलीभाषा असावी, आपण बोलावं संस्कृतमध्ये, दिवसातून 4 वाक्य तरी संस्कृतमध्ये बोलावी, हा माझा आग्रह आहे। आणि म्हणून मी यांना म्हटलं की आम्ही जेव्हा शिक्षक लोक ठरवत होते माझा हा बघायचा आहे, शिक्षक कोण असेल स्टाफ आम्ही ठरवत होतो, तेव्हा मी ते कॅरेक्टर म्हटलं नाही एक संस्कृतचं आपण ठेवूया। त्यांना लगेच पटलं संस्कृतची शिक्षिका, तर मग तिचं नाव काय असावं, तर मग आम्ही ठेवलं ते विदिशा भांडार कवठेकर। विदिशा भांडार कवठेकर। आणि मग बोलताना जिभेचे तुकडे, संस्कृतची शिक्षिका आहे आफ्टर ऑल। सो मग ते कॅरेक्टरसाठी शोधाशोध सुरू झाली आणि मग मिळेना कोणी, कारण संस्कृतच संभाषण आहे। मग सर म्हणाले की करा आता तुम्हीच, लिहिलं तर खूप हौशेने। सो मला म्हणजे खूपच छान भूमिका आहे ती, माझ्या अत्यंत जवळची, फार छोटीशी असली तरी फार क्यूट आहे। तू जसं आत्ता म्हणालीस की संस्कृतमध्ये दिवसभर बोललं पाहिजे असा तुझा आग्रह असतो होता,
तर असे काही प्रयोग यांच्यावर केलेस का तू, दिवसभर बोलायचीस वगैरे आणि मग? हो म्हणजे सेटवर तर माझा आग्रह होताच की संस्कृतमध्ये, आणि सेटवर खरोखर सगळी मुलं बोलायला लागली होती. एक वाक्य तर सगळ्यांना पाठ झालं होतं, मा कोलाहल, म्हणजे गोंधळ करू नका. मा कोलाहल, माचा अर्थ नको, नाही, कोलाहल म्हणजे गोंधळ करू नका, मा कोलाहल. आणि या मुलांना तर सगळ्या परस्परम मावद, एकमेकांशी बोलू नका, परस्परम मावद. इवन मे आय कम इन पण त्याच्यात मे आय कम इन मॅडम नाही विचारायचा, अपि प्रवेशामी आर्ये, अपि प्रवेशामी आर्ये. हे काय ते ना, हाच मुद्दा आमचा. सिनेमातलं नेमकं या सीनला मी नसायचो. आणि फक्त टेक्निकल अनुपस्थितला काय म्हणतात? अनुपस्थित. हा ऍक्च्युली मराठी ऍक्च्युली यांनी एडिटमध्ये माझं खूप हे केलं होतं, मा कोलाहल किंवा शांतम शांतम, शांत बसा, गप्प बसा म्हणतो ना आपण, शांतम. यांना नावच ठेवण्यात आलेलं आहे, शांतमा. शांतम, कारण मला पाहिलं की सगळे शांतम मा कोलाहलच म्हणायला लागायची मुलं. ऍक्च्युली संस्कृत भाषा आहेच खूप रिलेटिव्ह, सो आपण जर बोलायला सुरुवात केली तर खरंच खूप पटकन संस्कृत शिकू. आणि संस्कृत शिकल्यावर कोणती भाषा चटकन शिकता येते, कारण या सिनेमासाठी मी कन्नड शिकले. सो ऍक्च्युली मी कन्नड भाषेची वाक्य मी तुला बोलून दाखवू शकते संस्कृतच्या ऐवजी, जी कन्नड वाक्य. का शिकलीस ते सांग ना. या सिनेमाच्या निमित्ताने कर्नाटकला. या मुलांचा एक प्रवास आहे, ते कर्नाटकला जातात. सो आणि आम्ही ते कॅन्डिड सगळं शूट केलं रिअल. ते म्हणून दाखव ना मग आम्हाला. ಆದರೆ ನಾವು ತುಂಬಾ ದೂರದಿಂದ ಬಂದಿದ್ದೀರಿ, ಅದಕ್ಕೆ ನೀವು ತುಂಬಾ ದೂರದಿಂದ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಈಗ ದೇವಿಯ ವಿಶ್ರಾಂತಿಯ ಸಮಯ, ಅವಳು ದೇವಿ ರೈಲ್ವೆ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಸೆಂಟರ್ ಇಲ್ಲ, ಸುಮ್ಮನೆ ಹೋಗಿ ಇಲ್ಲಿಂದ. काय ते? याचा अर्थ होता की ही देवीची विश्रांतीची वेळ आहे, हे देवीचं मंदिर आहे, की तुम्ही असं केव्हाही रेल्वे एन्क्वायरी सेंटर नाहीये कधी, उद्या होईल दर्शन. जे मला असं वाटलं रेल्वेमध्ये आवलू म्हणजे आवळ्याचं काही विकायला आलाय वगैरे. इतक्या छान भाषा बोलणाऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहणाऱ्या माणसांना सुद्धा थोडंफार आलं पाहिजे नाही का? तर एक छोटासा टास्क देते मी तुला. तू संस्कृतमध्ये यांना काहीतरी सांग आणि यांना ओळखू दे, यांच्या मनाचा कौल कुठे लागतोय त्या भाषेच्या बाबतीत आपण बघू. चल आशुतोषला. मह्यम काव्यम अतीव रोचते. मला कविता फार आवडते. बरोबर होतं. करेक्ट मला पण आलं. करेक्ट आहे. आता सरांना संपलं. एवं वा तर्हि मह्यं काव्यं रोचते इति यदा अहं कथितवती तदा सः किमर्थं वक्रतुण्डः जातः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. दिग्दर्शकाच्या लेवलचा प्रश्न विचारायला Correct हवा. आहे ना. मी त्या सांगतो ना, याचं उत्तर सांगतो ना, की स्टार्ट मास्टरने होईल, ट्रॉली होईल, झूम होईल आणि संपेल तेव्हा तो पाठीवरती संपेल. याचं ट्रान्सलेशन मी सांगून देते, मी जे बोलले त्याचं. असं का? मग मला काव्य आवडतं असं जेव्हा मी म्हटलं तेव्हा त्याने का तोंड वाकडं केलं? हे अरे मला चांगल्या तोंडाने माणसांना. क्या बात आहे. तुमच्या लेखी आता जे कवळं बाळ आहे, कवळ्या मनाचं बाळ आहे, डिरेक्टर साहेब यांच्या लेखी, त्याच्याकडे आपण वळूया. आशुतोष, काय भूमिका आहे तुझी नेमकी या सिनेमात? या फिल्ममध्ये मी राज कुंडलची भूमिका साकारतोय. राजची भूमिका इज अ व्हेरी डिफरंट कॅरेक्टर. म्हणजे जसं लिहिलंय दोघांनी, एक खूपच वेगळं कॅरेक्टर आहे. आणि राजचं कॅरेक्टर म्हणजे हा माल मसाला आहे संपूर्ण. यात आपण म्हणू शकत नाही की राज फक्त मीठ आहे, तर राज सगळं आहे. त्यामुळे फिल्म बघताना प्रेक्षकांना सुद्धा तितकीच मजा येईल आणि एक वेगळीच चव लागणार आहे. आणि प्रत्येकजण घरी म्हणजे जाताना फिल्म बघितल्यानंतर हा राज स्वतःमध्ये कुठेतरी शोधेल किंवा ज्यांचा आता आहे तो बरोबर घेऊन जाईल. मी फक्त म्हणेन की गेल्या 2 दिवसांमध्ये हा स्टारचा सुपरस्टार झालाय. आणि लेखकांच्या संगतीत राहून त्याला बरं सुचायला लागलंय. हे फक्त मीठ नाही, हे सगळं काही आहे वगैरे बोलतो म्हणजे हा सोबत आहे म्हणल्यावर आम्हाला बोलायचंच काम आम्ही जवळपास 1000 मुलांच्या ऑडिशन्स झाले असतील, तर त्यावेळी प्रत्येक वेळी होतं की अरे यार राज मिळत नाही, राज मिळत नाही, राज मिळत नाही. पण ह्याचं ऑडिशन बघितलं ना की काय बघूया. मग आम्ही बालमोहन शाळेमध्ये गेलो, ह्याला बोलवलं, मग त्याला विचारलं किंवा मिमिक्री करून दाखव. हा पहिला प्रश्न होता सरांचा, तुला मिमिक्री येते का? तर मग साहेबांनी मिमिक्री केली. मग त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. तुमच्या टीम सोबतच्या या गप्पा अशाच आपण सुरू ठेवूयात. मात्र त्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बोलते तारे. डॉक्टर इंजेक्शन दे, कुत्ता ने काटा है.